हॅलो फ्रेंड्स, मी श्वेता आणि श्वेता धारवे रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत असा गावरान पद्धतीचा चिंबोरीचा रस्सा। पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत। या दिवसांमध्ये चिंबोरे किंवा खेकडे खूप छान भरलेले असतात, त्यामुळे त्यांच्या चवीतही वाढ होते। अगदी मोजक्या साहित्यात जास्त पसारा न करता झटपट होणाऱ्या चिंबोरीचा रस्सा बनवायला आपण सुरुवात करूया। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या श्वेता धारवे रेसिपीज या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चिंबोरीचा रस्सा बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहेत चिंबोऱ्या। इथे मी 6 चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत। त्या साफ करून 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। हा त्याचा मधला भाग आहे, त्याचेही 2 भाग केलेले आहेत। कवचांमध्ये जो पिवळा भाग असतो तोही इथे आपल्याला घ्यायचा आहे, याच्यामुळे रश्श्याला खूप छान चव येते। आता आपण चिंबोरीचा रस्सा बनवण्यासाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करूया। वाटण बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये 2 पळी एवढे तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे। इथे तुम्ही सुकं खोबरं देखील वापरू शकता। 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर परतत राहायचं आहे। जोपर्यंत याला लालसर रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे। इथे आपल्याला मंद आचेवरतीच भाजायचं आहे। थोडा वेळ लागतो, पण यामुळे स्वाद छान येतो। खोबरं छान भाजून झालेलं आहे। आता ते काढून घेऊ आणि त्याच पॅनमध्ये आपल्याला 2 मोठे उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत आणि ते 2 मिनिटे परतवून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांनंतर कांद्यांचा रंग गुलाबी होतो। आता त्यामध्ये 1 पळी एवढं तेल घालायचं आहे आणि पुन्हा 1 मिनिट परतवून घेऊ। कांदा परतताना नंतर तेल घातले की कांदा थोडा लवकर शिजला जातो। आपला कांदाही इथे परतून झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि कांदा एका प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवू। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाणी घालून त्याची बारीक स्मूथ पेस्ट बनवायची आहे। आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये 2 पळी एवढं तेल घालत आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता घालायचा आहे। त्यानंतर लगेचच 3 लसूण पाकळ्या आपल्याला ठेचून यामध्ये घालायच्या आहेत। लसणाचा रंग बदलल्यावर त्यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत। सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर कांद्याचा रंग आता बदललेला आहे। आता त्यामध्ये मी 1 मोठा चमचा आले, लसूण आणि मिरचीची तयार पेस्ट घालत आहे। पुन्हा आपल्याला 1 मिनिट परतवून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता पाव चमचा एवढं हिंग घालायचं आहे। आता लगेचच आपल्याला यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत। मी यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट मसाला घालत आहे। हे मसाले आपल्याला तेलावर चांगले परतवून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये तयार कांदा खोबरं यांचं वाटण घालायचं आहे। ही तयार पेस्ट आपल्याला या तेल आणि मसाल्यामध्ये जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायची आहे। साधारण 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे वाटण मंद आचेवर छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। 4 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता बाजूने छान तेल सुटलेले आहे, म्हणजेच आपले वाटण यामध्ये चांगले शिजलेले आहे। आता यामध्ये आपल्याला चिंबोऱ्या ऍड करायच्या आहेत। आता सुरुवातीला पाणी न घालता चिंबोऱ्यांना या मसाल्यांमध्ये चमच्याने छान परतवून हलवून घ्यायचं आहे। यामुळे सर्व मसाले चिंबोऱ्यांना लागतील आणि मुरले जातील। 2 मिनिटं झालेली आहेत। मसाले छान चिंबोऱ्यांमध्ये मुरलेले आहेत। आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे। मी इथे 1 ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर पाणी वाढवायचं असेल, रस्सा पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये 1.5 ते 2 ग्लास एवढं पाणी ऍड करू शकता। त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं शिजवायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियमच ठेवायची आहे। यामुळे चिंबोऱ्यांमध्ये मसाले छान मुरले जातात। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण बाजूला काढू।
चिंबोऱ्या छान शिजलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता याचा कलरही आता चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण मीठ घालूया. मी इथे 1 चमचा एवढं मीठ घालत आहे. तुम्ही मिठाचे प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर पुन्हा 2 मिनिटं आपल्याला याची उकळी काढायची आहे. त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. चिंबोरीचा रस्सा तयार झालेला आहे. आता आपण तो सर्व्ह करायला घेऊ. गरमागरम चिंबोरीचा रस्सा तांदळाची भाकरी, चपाती किंवा भाताबरोबरही सर्व्ह करू शकतो. हा रस्सा इतका टेस्टी लागतो की तुमचं पोट भरेल पण मन भरणार नाही. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपला झणझणीत असा चिंबोऱ्यांचा रस्सा. तुम्हालाही जर नॉनव्हेज खायला आवडत असेल तर हा चिंबोऱ्यांचा झटपट होणारा रस्सा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.